नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की पंचकोनी गळ्यावरती खूप सुंदर अशा आपण लेसपासून डिझाइन तयार करणार आहोत आणि ती खूप छान आणि खूप कमी वेळेमध्ये आपण ही डिझाइन बनवणार आहोत। तर चला आपण करूया सुरुवात। ही पंचकोनी गळा मी तयार करून घेतलेला आहे। जर हा मी पूर्ण दाखवला असता तर व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी आता फक्त तुम्हाला हे मार्किंग करून घेतलेले कशा पद्धतीने आपण लेस लावणार आहोत ती। आणि बघू शकता ही अशी छान अशी लेस आहे, ती आपण आता पंचकोनी गळ्याला लावून घेऊयात। तर अगोदर मी असा शंकरपाळीचा आकार अगोदर खाली काढलेला आहे ना, त्याला आपण अगोदर लेस लावून घेऊयात। आणि शक्यतो जरा नाजूक लेस वापरले की नाही थोडं छान दिसतं, ब्रॉड असले की बटबटीत डिझाइन वाटते। तर बघू शकता मी असा व्यवस्थित कसा आकार हा दिलेला आहे आणि त्याच्यावरून अशी लेस लावून घेतलेली आहे। तर आता पूर्ण आपण पंचकोनी गळ्याला लेस लावून घेऊया। इथे कॉर्नरच्या इथं आल्यानंतर ना थोडंसं सुई आतल्या साईडला ठेवा, लेस अशी थोडी वळवून घ्या म्हणजे जेणेकरून तो कॉर्नर आहे तो व्यवस्थित दिसेल। इथं आल्यावर पण तसंच करा तुम्ही आणि व्यवस्थित असं क्रॉस घ्या इथून। इथे पण हा जो कॉर्नर आहे ना तिथं अशी सुई आतल्या साईडला ढकला आणि थोडीशी लेस वळवून घ्या अशी। तर बघू शकता आपली पंचकोनी गळ्याला किती व्यवस्थित अशी लेस लावल्या गेलेली आहे। तर आता आपण जे साईडला मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे ना तिथं आपण लेस लावून घेऊयात। म्हणजे ह्या साईडला असं मार्किंग करून घेतलेलं इथे आणि हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे। तुम्हाला एखाद्या वेळेस चॉकचा आणि ब्लाऊज पीसचा कलर तोच असल्या कारणाने एखाद्या वेळेस मार्किंग जे केलेलं आहे ते दिसत नाही, पण हे केलेलं आहे। तर ह्याच्यावरून आता आपण लेस लावून घेऊया। तर आता आपण अशी लेस लावून घेऊयात जसं आपण मार्किंग केलं होतं तसं। जसा आकार चॉकनं मी आखलेला आहे ना तशीच लेस लावून घ्या। खालच्या साईडला थोडंसं फोल्ड करून घ्या जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल। तर आता आपण ह्या साईडला पण तसं लेस जोडून घेऊयात। तर बघू शकता कशा पद्धतीने मी ही लेस लावून घेतलेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने पंचकोनी गळा तयार करा आणि हवं तसं तुम्ही त्यात जर बदल करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता। आणि ही जर डिझाइन आवडली तर अशा पद्धतीने एकदा तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करून नक्की बघा। तर अगदी सिंपल जर साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाइन बनवू शकता। कारण जर काठ नसतील तर आपल्याला प्रश्न पडू शकतो की काठ नाही तर आता काय करायचं, तर तुम्ही लेसचा वापर करून अट्रॅक्टिव्ह अशी डिझाइन नक्की बनवू शकता। तर खूप कमी वेळेमध्ये ही मी डिझाइन तयार केलेली आहे आणि हवं तर तुम्ही मध्ये इथं मोठा पण पॅच लावू शकता। मी हा छोटा लावणार आहे। तर बघू शकता नाजूक असा छान दिसतो। तर हवं तर तुम्ही थोडा ब्रॉड किंवा चौकोनी किंवा थोडासा पानाचा आकाराचा पण पॅच तुम्ही लावू शकता। तर मैत्रिणींनो ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।